आपण सर्व गावकरी मंडळ पत्रकार परिषद घेण्याचा एक कारण आहे। सर्वप्रथम मी सर्व आपल्या गावकऱ्यांची माझ्यावर जे उपकार आहेत त्याबद्दल सर्व गावकऱ्यांना हात जोडून विनंती करतो की तुमचे खूप 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 माझ्यावर उपकार आहेत। तुमच्या उपकारामध्ये आमच्या सगळ्या घराचं जरी कातड काढून लावलं गावाला तरी गावाचे उपकार हे माझ्याच्यानं फिटणार नाहीत। मी एक साधा माणूस, मला कसल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसणारा, मला जी पार्श्वभूमी आहे ती म्हणजे रिवली आणि रिवली गावातले सर्व मंडळी। आज पत्रकार परिषद घेणं एका सरपंचानं एवढा मोठा मी नाही। सर्वप्रथम मी ह्याबद्दल स्वतः माफी मागतो, पण आपल्या गावामध्ये जे काय चाललंय आणि आपल्या गावाचे माझी वैयक्तिक काय कुणाला कुचंबना करायची, मला काय करायचंय हा भाग सोडून द्या, मला मारून टाकू द्या एखाद्यानं, मी मरण्यासाठी तयार आहे। पण प्रत्येक गावात ऑफिसला जा, रिवलीमधले बाबू अरे काय झालं, आज 4.5 वर्ष झाले आपल्या ग्रामपंचायतला येऊन। 4.5 वर्षामध्ये जो गावावर अन्याय चालू आहे, हे अन्याय कुठंतरी निघाला पाहिजे, कुठंतरी जनतेला कळायला पाहिजे, गावातल्या मंडळीला कळायला पाहिजे, प्रशासनाला कळायला पाहिजे। कोणताही कर्मचारी गावात आला की त्याला दमदाटी देणे, नाही तर तुला माहितीचा अधिकार टाकू, तुझं असं करू, तुझं तसं करू, मी बघून घेईल, हे आणि मी पण म्हणलं की जाऊ द्या, चला काय असतंय, आपल्याला बी मुलं बाळ आहेत, मलाही मुलगा आहे, म्हणून मी काय विचार केला, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या। पण आता असं झालं की माझ्या गावाबरोबर तालुक्याची बदनामी चालू झाली, तालुक्याची बदनामी चालू झाली, तालुक्यातल्या कर्मचाऱ्याची बदनामी चालू झाली। हे गावामध्ये जर तालुक्याच्या कर्मचाऱ्यांची जर बदनामी होत असेल तर आपण हे कुठंतरी बोललं पाहिजे। मी गावातल्या मंडळीला विचारलं की बाबा आपण काय करायचं, ते म्हणजे बोललं पाहिजे। आणि ह्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी माझे ही पत्रकार परिषद तोडक्या मोडक्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न करीत आहे, सर्वांची परवानगी घेऊन। तर मी सर्वप्रथम असं सांगू इच्छितो की 2016-2017 परिस्थिती गावकऱ्यासमोर बोलायलो एवढी भयानक होती पाण्याची, पण आमच्या गावकरी सगळे चांगले असल्यामुळं बैठक घेऊन काय पाण्यासाठी करावं लागेल काय नाही हे ठरवलं। ते ठरवल्यानंतर गावकऱ्यांनी एवढी मदत केली की ते म्हणले आता आपण कसं तरी करून गावाला पाणी दिलं पाहिजे। त्यावेळेस माझ्याकडं तर म्हणजे वाहन सध्या नव्हतं, आम्ही रातोरात टँकर खरेदी केलं आणि आमच्या गावच्या पाटलाकडे ट्रॅक्टर होतं आणि बाळूआबा उमरेकडे होतं, त्या दोघांनी ट्रॅक्टर दिलं आणि गावाला कसं तरी का होईना ह्या जवळच्याच आडामध्ये पाणी टाकून पाणी देण्याचा प्रयत्न केला। पण पाणी देण्याचा प्रयत्न केला म्हणजे गावाची समस्या सुटली का, तर नाही सुटली। त्यासाठी आम्ही त्यावेळेस पंकजाताई मंत्री होत्या, ताईने आम्हाला जलजीवनमधून बंधारे दिले, CCTचं काम केलं, माती नाले बंधारे दिले, सिमेंट नाले बंधारे दिले। हे कामं दिल्यामुळं गावामध्ये पाणी झालं। आज आमच्या गावामध्ये कमीत कमी पावसाळ्यामध्ये 50 बोर वरून वाहतात। इतकं चांगलं गाव असताना, एवढं सुज्ञ गाव असताना आपल्या गावामध्ये ते तर झालंच झालं, त्याच्यानंतर साहेब मंत्री झाले, जे नेते आहेत आमचे धनंजय मुंडे साहेबांनी आम्हाला रिवली आणि वाका 1972च्या
आधीचं असेल किंवा 1972चं फिटर होतं, त्या वेळेची लाईटची नळ एका गावची आणि आजचे नळ 2 गावची 1 फिटर होतं. साहेबांनी आम्हाला 75 लाख रुपये खर्च करून तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मी बदलून देतो, 8 दिवसामध्ये आमच्या गावचं फिटर आलं केलं. पण इथं सुभाषबाबू आज हजर आहेत. सुभाषबाबूला विचारा, मी सरपंच म्हणून ते फिटर आलं करण्यासाठी मला 1 वर्ष लेट झाला, त्याचं कारण विचारा. मी त्यांच्याकडून मला खर्चायला पैसे नव्हते, मी त्यांच्याकडून काही पैसे घेतले, तर MSEBमध्ये जाऊन पण धिंगाणा केला. ते कर्मचारी बिचकून टाकले. त्या माध्यमातून त्यांना बिचकिल्यामुळं आपल्या गावचं फिटर 1 वर्ष लेट झालं. बरे म्हणावं कोणाला, हे सांगावं कोणाला, हे प्रश्न पडला. पण ते फिटर साहेबांनी कसंही करून आम्हाला मध्यस्थी करून दिलं. ते काम केल्यानंतर साहेब त्याच्यावर थांबले नाहीत. साहेबांनी सांगितलं जल जीव घर घर जल, ह्या माध्यमातून योगायोगानं आमचं गाव उघडलं. पण साहेबांनी सांगून, धनंजय मुंडे साहेबांनी सांगून आम्हाला पोहनेरहून पाणी आमच्या गावाला आणण्यासाठी सतत पाठपुरावा मी करून व त्यांच्या आशीर्वादाने आमच्या गावाला ती योजना सध्या आता पूर्णत्वाकडे आहे. अजून पूर्ण व्हायला 4 महिने लागेल. 4 महिन्यामध्ये आपल्या गावाला गंगेचं पाणी येणार आहे. आणि ते पाणी आणणार म्हणजे आम्ही आणणारच, पण ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्यामुळं ते पाणी येणार आहे. कारण तुमची माझ्या मागे एवढी मोठी ताकद आहे, ती तुम्हाला सगळ्या गावकऱ्यांना कल्पना नाही. तुमच्या ताकदीवर मी बाहेर कुणालाही बोलायला हवा, मी डेअरिंग करतो आणि मी बोलतो. इथं साक्षीदार आहेत तुम्ही सर्व गावकरी मंडळ. मला सांगा, ज्यावेळेस आपलं केंद्रीय पथक आपल्या गावाला आलं, त्यावेळेस त्या केंद्रीय पथकाला बोलायचं कुणी? कारण आपल्याला इंग्लिश येत नाही. त्यावेळेसचे विद्यमान कलेक्टर साहेब गावात पुढं आले. त्यांनी सांगितलं, त्यावेळेस रामांना हे ते सगळे होते, त्यांनी सांगितलं की बाबा मी मराठी जमते, मला इंग्लिश जमते, सगळ्या भाषा जमतात, फक्त गावातले प्रतिनिधी म्हणून तुम्ही राहा. आणि त्यावेळेस आपल्या गावाची पाहणी करण्यासाठी येऊन त्यांनी पाहून गेले. हे काम करीत असताना 2021ला ग्रामपंचायत नंतर तुम्ही मला निवडून दिलं, नंतर तुम्ही मला दुसऱ्यांदा सरपंच केलं. दुसऱ्यांदा सरपंच करेपर्यंत आपले कामं व्यवस्थितशीर चालू होते. आपल्या गावामध्ये माझ्या माहितीनं इथं रोजगार सेवक आहे, 200 ते 250 घरकुलं आले असतील. ज्या घरकुलामध्ये 1ही रुपयाचा फ्रॉड केला नाही. 250 लोकांना घरकुलं आले. काही लोकांना घरकुलं आलेत, त्यांचे बांधकामं राहिलेत. मग अशा माध्यमातून काम चालू असताना जर सतत माहितीचा अधिकार दिला, सतत टाउचर केलं, सतत पंचायत समितीला ह्या गोष्टी केल्या, तर तिथले अधिकारी मला त्रास द्यायलेत. पत्रकार परिषद घेण्यामागला उद्देश एक आहे की ते अधिकारी, आता आपलं गाव पोखरामध्ये आलं आहे, साहेबांनीच आणलं पोखरामध्ये. नात्र्यामध्ये जेवण करीत असताना मला मी म्हणलं आमचं गाव पोखरामध्ये नाही. मला वाटतं इथून मला सुमंत मुंडेचे त्यांचे फोन सध्या आलते की दादा आपलं गाव पोखरामध्ये आलं नाही. मी साहेबांना नात्र्यामध्ये म्हणलं, साहेब आमचं गाव पोखरात आलं नाही. म्हणल्याबरोबर ते म्हणले गाव येऊन जाईन, आणि गाव आलं. पण आता ते कर्मचारी एवढे भयभीत आहेत की तुमच्या गावचं काम कसं करायचं. कारण माहितीचा अधिकार तर काम सुरू होण्याच्या आधी येतो. त्याचं उदाहरण सांगतो. इथं संजीवनी मॅडम बसलेली, साधं संडास ती म्हणली लेकरं आहेत, लहान लहान आहेत, अंगणवाडीचे आहेत, सरपंच साहेब आम्हाला संडासचं आणि मुतारीसाठी एक बांधून द्या. मी म्हणलं ह्याला कुठं मंजुरी करीत बसायचं आहे. मी मुतारीचं काम चालू केलं तर लगेच फेसबुकला येऊ, सरपंचाने केला भ्रष्टाचार, शाळेमध्ये मुतारी बांधली, आधीच पैसे उचलले. अरे काय, कशामुळे हे कारण काय? आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, गावातल्या सर्व मंडळींना जे 2001 ते आतापर्यंतचा जेवढे माहितीचे अधिकार आले आहेत ते माझ्याकडे आहेत. तुम्हाला सांगतो, हो का, 2023ला माहितीचा अधिकार आला.
त्याचं आपण उत्तर दिलं, ते उत्तर आपल्यासोबत आहे. त्याच्यानंतर 2024ला आपल्याकडं माहितीचा अधिकार आला, त्याचं आपण उत्तर दिलं, ते आपल्याकडं आहे. 2025ला आपल्यावर माहितीचा अधिकार मनोहर केदारवर आला नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे माहितीचा अधिकार आला ते रिवली गावावर आला, रिवली ग्रामपंचायतवर आला. आता 2025ला माहितीचा अधिकार आला. त्या माहितीच्या अधिकाराच्या अगोदर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती होती. त्या जयंतीनिमित्त आपल्या गावामध्ये नाही तेवढी कुचंबना झाली. आज एक गावची सरपंच तुमची बहीण आहे, ती आज माझी बायको असेल तरी तुमची बहीण आहे, ती एक महिला आहे. आपण एका महिलांचा आदर करणारा आपला देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या वारसामध्ये वागणारे आपण माणसं आहेत. आपल्या गावची उपसरपंच महिला आहे, आपल्या गावचे सदस्य महिला आहेत, आपल्या गावचा ग्रामसेवक लेडीज महिला आहे. त्यांच्या अंगावर जाणं, त्यांना बोलणं, बार बार टॉर्चर करणं, उपोषणाला बसणं, मी बघून घेतो म्हणणं. एक लक्षात ठेवा, घरातला एक करता माणूस असतो, त्या करत्या माणसाच्या मागे 4 माणसं असतात. 4 माणसातला एक माणूस जर घरात किरकिर करायला, तर असे कुटुंब बघितलेत की ते दारू पित हिंडतात. का? तुम्हाला घरचा लोड यायला. मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगू इच्छितो, तुम्हाला खोटं वाटेल, मी माझी बायको समोर आहे, तिला विचारा, तिला बीपीच्या गोळ्या चालू झाल्यात. मला कधीही म्हणते की असं का, आपण तर 1 रुपया खाल्ला नाही. आज 2025च्या माहितीमध्ये मराठवाड्यामध्ये पहिली वेळ आहे त्रिसमिती बैठक बसली आपल्या गावासाठी. त्रिसमिती बैठकीचा अहवाल सादर करण्यासाठी इथं नाना हे सर्व मंडळी उपस्थित आहे. हे सगळे माणसं, पाटील सध्या होते, उद्धव मामा हे सगळेजण हजर होते त्या दिवशी, सर्वजण तुम्ही होतात. त्रिसमिती बैठकीला मी त्यांनी मला विचारलं, सरपंच कुठून माहिती काढायची. मी म्हणलं तुम्ही कीर्त काढा आणि कीर्तवरची माहिती घ्या, त्यात 1 रुपयाचा भ्रष्टाचार निघाला तर आम्हाला फाशी द्या, पण आमच्या गावाला बदनाम करायचं बंद करा. त्यांनी लगेच गावातल्या लोकांना विचारलं, कामाचे नावं वाचून दाखविले, हे कामं तुमच्या गावात झालेत का, कोण्या ठिकाणी झालेत. आणि आपल्या गावातले कामं झालेले सर्व आपल्या गावच्या मंडळींनी सांगितले. प्रत्यक्ष जाय मोक्यावर जाऊन कामाची पाहणी केली, पाहणी करून त्याचा अहवाल दिला. अहवाल दिल्यानंतर उपोषण करता उठला. मला उपोषण करताना एवढंच सांगायचं आहे, एवढंच बोलायचं आहे, हे गाव आहे, गुन्ह्या गोविंदानं नांदायला गाव आहे. ह्या गावासारखं गाव महाराष्ट्रात हुडकून सापडणार नाही, इतकं सुंदर गाव आहे. ह्या गावाला गालबोट लागल आणि ह्या गावाची कुठेतरी इज्जत जाईल, असं वागू नका. तुम्हाला माझा राग आला काही हरकत नाही. 6 महिने विलक्षण आहे, त्यातला 1 महिना संपला जानेवारी, उद्यापासून फेब्रुवारी महिना चालू होणार आहे आणि त्याच्यानंतर जून जुलैला आपलं विलक्षण आहे. तुम्ही मला पाडा किंवा तुम्ही सर्वजण सांगा, तुमच्यासारखा माणूस ह्या गावाला जमत नाही, जो कामं करतो आणि कामं करणारा माणूस जर असेल तर तो आम्हाला जमत नाही. माझी मान्य, माझी माघार, कारण माझा आधार तुम्ही जे आहेत, मी तुमच्यामुळे आणि तुम्ही म्हणून मी या. माझं काही खरं नाही. आज मी आणि माझी बायको गाडीत बसून गेलो तर माझ्या घराला कुलूप आहे, पण एक लक्षात ठेवा, मला आधार आहे. माझ्या गावात आल्याला पाहुणा जर आला आणि मला जर म्हणला फोनवर मी तुमच्या गावात आलो, तर मी सांगत असतो कोणाच्या दारात आहेत, फलाण्याच्या, जा चहा घ्या. म्हणजे मला असं वाटतं की हे गाव माझं आहे, मी ह्या गावाचा आहे. सकाळी जर दर्शनाला निघालो तर तुमचे किती उपकार आहेत की तुम्ही मला चहा पाजल्याशिवाय माझ्या घरी जाऊ देत नाहीत. मी तुमच्या गावचा असून एवढं तुम्ही माझ्यावर प्रेम करतात आणि हे प्रेम तुमचं माझ्यावरचं एवढं जास्त झालं आहे की मी माझं घर विसरून गेलो आहे, माझी बायको विसरून गेलो आहे, माझे लेकरं बाळा पोरं विसरून गेलो आहे. माझ्या डोक्यात एकच असते, मी माझ्या गावासाठी काय करू. पण ही जी आडीपाय म्हणजे कुचंबना, तुम्ही काम बघा, नक्की बघा. बोगस असेल कारवाई करा. ह्याच्यापेक्षा सांगतो, काम सुरू झाल्यास तुम्ही कामावर उभा राहून काम करून घ्या. मान्य आहे मला, मी कामावर, तुम्ही सांगा की तुम्ही सरपंच आहेत, कामावर येऊ नका, मी काम बघतो आणि मी करतो, मला मान्य आहे. पण जे काम करीत असताना माझ्याकडून चुका झाल्या असत्याल, मी नाही म्हणत नाही, कारण मी काम केलं. जो काम करेल त्याच्याकडूनच चुका होत्याल, जे कामच करणार नाही त्याच्याकडून चुका होण्याचा काही संबंध नाही. मी असं सांगू इच्छितो, आता गेल्या वेळेस ग्रामसभा झाली,
ग्रामसभेमध्ये सुधाकर गोमाजी कांद्यानं असं सुचवलं की आपल्या गावाला दवाखाना व्हायला पाहिजे. मी म्हणलं व्हायला पाहिजे रे बाबा, पण करायचा कुठं? तर त्यांनी सांगितलं आपल्या ग्रामपंचायतची जागा आहे आणि आहे जागा. मी म्हणलं कुठं? अशा अशा ठिकाणी. PTR बघितली, PTRवर जागा निघाली आणि दवाखानाचा पाठपुरावा करून दवाखाना सध्या माझ्या माहितीनं 50 लाखाचा दवाखाना आपल्याला साहेबांनी म्हणल्या दिला. नुसतं म्हणलो तर आम्ही खंडू गोरेला की असं असं आहे. खंडू गोरे म्हणला दिला दवाखाना, काम चालू करा. अरे मी म्हणलं काम चालू करा, पण वर्क ऑर्डर आधी काम चालू करा म्हणले. भाऊ पुन्हा बघू आपण मंजुरीचं. आणि तुमची एवढी मोठी ताकद आहे, ह्याच्यातले 10 लोक म्हणतील की काम चालू करा म्हणलं की मी काम चालू करणारा कार्यकर्ता आहे त्यांचा. त्यांच्या एका शब्दावर मी दवाखान्याचं काम चालू केलं आणि आज आपल्या काम बिस्मिट लेवल आलं आहे. जिथं पाठीमागून स्मशानभूमी म्हणजे काय अपवित्र गोष्ट आहे? स्मशानभूमी म्हणजे आहे काय? स्मशानभूमीमध्ये महादेवाचा वास आहे. आज एक आपण काशीला तिकडं जातो, तिकडे गेल्यानंतर काशीच्या घाटावर पूर्ण स्मशानभूमी आणि लोक तिथल्या महादेवाच्या जाऊन पाया पडतात आणि राहतात. आपल्या सध्या इथं ही जी स्मशानभूमी आहे त्याचं अंतर 200 मीटर आहे लांब. 200 मीटर लांब स्मशानभूमी, सिमेंट रस्ता त्याला अटॅच आहे. कुणाच्या दारात जायची गरज नाही. ॲम्ब्युलन्स आली तर दारात उभा राहील. एखादी लेडीज पेशंट आलं तर तिला उभा राहण्याची व्यवस्था असावा. दवाखाना बांधला म्हणजे लई मोठी गोष्ट झाली नाही. तर दवाखान्यासाठी लागणाऱ्या ज्या सामुग्री आहे तिला पटांगण लागन, जागा लागन आणि त्या गोष्टी सध्या आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि गावकऱ्यांच्या मदतीनं आणि गावकऱ्याच्या आशीर्वादानं मी तो दवाखाना पूर्णत्वाला नेणार आहे. आज त्याचं बिस्मिट पूर्ण झालं आहे. काम करीत असताना 2018ची गोष्ट आहे. मी नाव घेऊन सांगतो, आपले गोंदलवाड ग्रामसेवक होते. त्यावेळेस मुख्यमंत्र्याची भीसी चालू होती आणि त्याच्यामध्ये योगायोगाने मी ते बघायला होतो. त्यांना ऑनलाईन माझा नंबर दिसला. मी नावं सांगतो जे सर्वांना परिचित आहेत. केंद्रीय BDO, मला मुख्यमंत्री साहेबांचा देवेंद्र फडणवीसचा फोन आला आणि कलेक्टरनं सांगितलं तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब बोलणार आहेत, रिवलीचे सरपंच का? मी म्हणलं हो. आणि गोंदलवाड साहेबांना विचारा म्हणतो मी ही गोष्ट. मग मला त्यांनी विचारलं की तुमच्या गावाची अडचण काय? आता एक सांगतो मी तुम्हाला, जर मी तक्रारच कलेक्टरकडे केली नसती, कलेक्टरनं मुख्यमंत्र्याकडे केली नसती तर मुख्यमंत्र्याचा आपल्याला फोन आला असता का? मी म्हणलं माझ्या गावची अडचण एक आहे की माझ्या गावाला पाण्याचं फार अडचण आहे साहेब, आणि मला काही देऊ नका पण माझ्या गावाला पाणी व्हावा. आपल्या गावात 7 किलोमीटर नदी आज पाण्यात असते पाऊस आल्यास, आणि ते काम झाल्यापासून आपल्या गावाला कसल्याही प्रकारचा पूर आला नाही. का? पाणी आलं, नदीत थांबायलं. ते पाणी इतकं जास्त होईल की त्याच्यामुळे आपले बोर आपोआप वाहायले. म्हणजे काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी तुमच्या लहान्या भावासारखा आहे, मी तुमच्या लेकरासारखा आहे. मला तुम्ही एवढे दिवस खूप सांभाळून घेतलं आहे आणि मी आयुष्यभर तुमच्या ऋणात राहणार आहे. मला ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे विलक्षण राजकारण, हे तुम्ही 4 दिवस नक्की करा. मला नाही करायचं असं म्हणत नाही मी, पण ज्यावेळेस राजकारण संपत आहे ह्या आपल्या गावची परंपरा आहे. तिथून पुढं त्या माणसाला आपण गुण्यागोविंदानं राहतो, त्याच्या घरी जाऊन चहापाणी पितो, त्याला प्रेमानं बोलतो, किंवा त्याच्या मागं असं धुस घेऊन त्याच्या मागं जर लागलं आणि जर सरपंचाला आपण कामच नाही करू द्यायचं असं ठरवलं तर एक लक्षात ठेवा, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. आज एक सरपंच एका गावचं काम काय करू शकतो, एक ग्रामसेवक गाव कसं सुधारू शकतो, एक गावातला सर्वसाधारण नागरिक गावाचा विकास कसा करू शकतोय, तर तुमच्या ताकदीवर आणि तुमच्या ताकदीच्या जोरावर करू शकतोय. त्याचं वैयक्तिक काहीही करू शकत नाही. नेत्यांचा आशीर्वाद लागतो. आपल्याला नेत्यांचा आशीर्वाद आहे. प्रत्येक वेळेस नुसतं आपण सांगू द्या, नेता ताई असतील किंवा साहेब असतील आपल्याला फुल मदत करतात. आपल्याला कुठेही अडचण नाही. अहो साधा आपली DP जळू द्यावं तरी आपल्याला मिळती. आपल्या गावातला माणूस दवाखान्यात जाऊ द्या आणि फोन करू द्या, गोरे साहेब आमच्या गावाचा माणूस आलंय, ते म्हणजे वार्ड नंबर सांगा आणि पेशंटचं नाव सांगा, आणि आपण नाव सांगितल्यापासून 5 मिनिटात रिप्लाय येतो की डॉक्टरनं तुमच्या पेशंटची पाहणी चालू केली. मग आपल्या मागे एवढी मोठी ताकद असताना, आपण एवढं काम करीत असताना, आपल्या गावामध्ये आपण एवढं गुण्यागोविंदानं राहत असताना, आज मी तुम्हाला ही सगळी इत्थंभूत माहिती तुमच्या समोर आणली. ही सर्व माहिती मी
उद्याच्याला ग्रामपंचायतला चिटकिणार आहे, जेणेकरून कोणी ग्रामपंचायतला मागणी करण्याच्या आधी त्यांनी जाऊन वाचून बघावा. अरे काय, कशामुळं? आपण माणसं आहेत. आज मी सरपंच आहे, उद्या तुम्ही सरपंच आहेत, परवा तिसरा सरपंच होईल. पण सरपंच एखादा माणूस झाला किंवा एखादा माणूस काम करायला तर त्याला एवढी आडीपाय कशामुळं? एवढं काय दुश्मनी आहे? हां, पंचायत समितीला बसून शेणी उपोषण केल्यानंतर त्यांनी लाईव्ह काय केलं एक लक्षात घ्या. मी त्याच्यामुळं तुमच्या पाया पडून माफी मागतो की तुमचे खूप उपकार आहेत, तुम्ही खोट्याच्या मागं कधीच चलत नाही. हे मला विश्वास पटला. आपल्या गावातल्या माणसांनी तिकडं पाठ फिरवली, पण तिथं बोलल्या काय गेलं? तुम्ही सर्वांना ऐकलं. पंचायत समितीचे सर्व अधिकारी भ्रष्ट, असं असू शकते? पंचायत समितीमध्ये असे 25 गाव आहेत, लाखो रुपयाचा भ्रष्टाचार. त्या लोकांचे मला फोन येईल. एक लक्षात ठेवा, अशी परिस्थिती बेकार असताना, तालुक्यावर इतकी वाईट वेळ असताना, दोन्ही समाज आपल्यामध्ये इतक्या गुन्ह्यागोविंदानं नांदत असताना आपल्याला एकमेकाच्या भेटी नाही झाल्या, करमत नाही. जर आपल्याला बाळूबाबा नाही दिसलं किंवा आपल्याला नाना कवडे नाही दिसले किंवा त्यांना आपण नाही दिसलो तर एखादा हरण लेकरू जसं पाडस हुडकीत आहे तसं आपण एकाला हुडकीत जातो. अरे तुम्ही कुठं आहेत, काय करायलात? आणि अशा वाईट परिस्थितीमध्ये जर आपल्या गावातून हे लाईव्ह किंवा फेसबुक ह्या गोष्टी मला येत नाही, मी कधी करीत नाही. माझी पहिली प्रतिक्रिया आहे आज ह्या 9 वर्षामध्ये की ह्या माझ्या गावामध्ये एवढा जे अन्याय झाला आहे, माननीय कलेक्टर साहेब, माननीय SP साहेब, माननीय शिव साहेब, आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी साहेब, BDO साहेब, तहसीलदार साहेब, पोलीस स्टेशनचे PSI साहेब, यांना माझी विनंती, आमचं गाव राखा. आमच्या गावात भविष्यात घातपात होऊ शकतो. जर माझ्या बायकोला कसल्याही प्रकारचा त्रास नसताना जर आज तिला BPच्या गोळ्या चालू झाल्यात तर ही गोष्ट मी सांगायलो तर भविष्यामध्ये असं अनेक लोकांना ह्या गोष्टी होऊ शकतात. आज इथं नवयुवक पोर आहेत, जवान पोर आहेत, खोतकरू पोर आहेत, चांगले पोर आहेत. ह्या पोरांना सध्या भविष्यात बिघडण्याचं काम होऊ शकतं आहे. माझी कळकळीची विनंती आहे, आपण इतके जण एका माझ्या हक्कावर कधीही गोळा होतात. अरे मला सांगा, मला ह्याच्यापेक्षा काय श्रीमंती पाहिजे? काय करोडपती होणार आहे मी? तुमच्या गावाचे पैसे खाऊन भ्रष्टाचार करून आज मी गावामध्ये जर 5-5 हजाराने जर पैसे गोळा केले असते तर 350 घरकुल आहेत. किती पैसे गोळा झाले असते? घरकुल आहेत, लोकांना मी विहिरी दिल्यात. विहिरी दिलेल्या एका माणसानं उठून सांगायचं किंवा घरकुल दिलेल्या एका माणसानं उठून सांगायचं की आम्हाला सरपंचानं चहाच्या हे मागितली लाच, चहा पाजल्याशिवाय देणार नाही, पैसे तर सोडा, मी आज राजीनामा द्यायला तयार आहे. जर मी इतकं पारदर्शक काम करीत असेल तर मला त्रास का? हे कशामुळं? ह्याला कुठं वाचा फुटणार आहे का नाही आणि ह्याला कोणी बोलणार आहे का नाही? आज एक गोष्ट आहे, माझ्या मुलाच्या वयाचे लेकरं जर आमच्यावर कॉमेंट करीत असतील, आमच्यावर फेसबुक करीत असतील तर त्यांना मी उत्तर काय देऊ? मी 2021 ते आज तारखेपर्यंत पहिली प्रतिक्रिया दिलो आहे, मी त्यांना उत्तर सध्या दिलं नाही, बिलकुल दिलं नाही. मी एकच सांगितलं, ठीक आहे, जे तुम्हाला वाटतंय ते तुम्ही माझ्याबद्दल लिहा, जे तुम्हाला वाटतंय माझ्याबद्दल करा, काही हरकत नाही. मी जिवंत आहे तोवर मी माझ्या गावासाठी करेन. मला जे करता येईल, मी नुसता सरपंच झालोय म्हणून नाही, गावकऱ्यासमोर आम्ही एकदम गॅरंटेड सांगतो, रिवली डागतांडा रस्ता मी सरपंच नसताना केला, विशेष म्हणजे मंजूर नसताना केला, प्रशासनाचा 1 रुपया नाही घेता रस्ता केला आहे. मी सर्व गावकरी आहेत, ह्या सर्व गावकऱ्यासमोर सांगायला लागलो. मग माझं काय मत आहे, किंवा तुम्ही सदस्य झालात, मान्य, आनंद आहे, आम्ही तुमचं स्वागत केलं, तुमचा सत्कार केला. तुम्ही आजही आमच्याकडे या, आम्हाला सांगा, तुमचे चांगले विचार कळू द्या, तुमचे विचार गावाच्या कामाला येऊ द्या. तुम्ही सदस्य आहेत ना बाबा, कळू द्या ना, पण गावाच्या कामाला तुमचे विचार येऊ द्या. तुमच्या अवविचारामुळे गावाची अवहेलना करू नका, गावाला बॅकफुटला पाडण्याचा प्रयत्न करू नका. आज आपलं गाव पोखरामध्ये आलंय, पण कर्मचारी भयभीत आहेत. कर्मचारी मला म्हणायले, तुमचं गाव पोखरात आलं, आम्ही काम कसं करा? आणि तुम्हाला मी माध्यमातून सांगू इच्छितो की काम करीत असताना लीगल आणि अनलिगल या 2 गोष्टी असतात. कोण म्हणतंय की अनलिगल काम करावंच लागत नाही? जर एखाद्या गावाचं हित होत असेल तर मी म्हणतो मी अनलिगल काम करतो.
जर जिथं गावाचं हित आहे ना, जिथं गावाचा फायदा होत असेल आणि जर एका माणसाचा फायदा होत नसेल तर एका माणसामुळे गाव मारणं हे चुकीचं आहे. अनलिगल काम केलंच पाहिजे. कारण एखाद्या माणसाचं जर पाईपलाईन जात असेल, ते दुसऱ्याच्या शेतातून जात असेल, त्याला पोखरामधून मंजूर झाली असेल, त्या बिचाऱ्याला काही अडीअडचणीतून त्यानं काम केलं असेल आणि त्याला काम करायचं असेल तर त्या ठिकाणी मी तुमच्या पाठीशी आहे. मी तुमच्या पाठीशी आहे एवढा म्हणण्यापुरता सध्या मी नाही, मी एक नामदारी आहे. पण तुम्ही माझ्या पाठीशी असल्यामुळं आज मला ही ताकद येते. मी इथं महादेवाच्या साक्षीनं सांगतो, आपल्या गावातलं कुलदैवत आहे ह्यांच्या साक्षीनं सांगतो, आपल्या गावातल्या प्रत्येक माणसाचा मी आदर करतो. माझ्यापेक्षा लहान माणसाला मी आवाजावर बोलतो. मी हे पाप करतो का? हे माझा गुन्हा आहे का? अहो, काम जर एखाद्यानं सांगितलं तर त्याला एक सांगतो की बाबा मला एक 15 दिवस वेळ दे, 15 दिवसाच्या नंतर हे काम करू. पण मी ते काम विसरत नाही. 15 दिवसाच्या ऐवजी महिना जाईल पण ते काम मी तडीला नेण्याचा प्रयत्न करतो. मग हे काम करीत असताना तुमच्यासोबत मी राहतोय, तुमच्या घरात आहे, असं काय केलं आहे मी की मग एवढं तुम्ही हे समोरचा माणूस टार्गेट करतो गावाला. आणि आज मी आलो म्हणजे मला टार्गेट केल्यामुळे बिलकुल नाही, मला टार्गेट कोणी करूच शकत नाही. कारण मी कामात पक्का आहे आणि जो कामात पक्का आहे त्याला जगात कोणाची भीती नाही, इथं तर नाहीच नाही. मग मला सांगा, मी कामात पक्का असल्यामुळं, मी हे काम करीत असल्यामुळं, तुम्ही हे जे माहितीचे अधिकार आहेत ह्याच्यामुळे जे कर्मचारी भयभीत होईल, आपल्या गावाचा विकास ह्याच्यामुळं होईल का थांबल? आपल्या गावाचा विकास होईल का? आपल्या गावात कोणी कर्मचारी येईल का? आणि ज्या गावात कर्मचारी येत नाही त्या गावात स्मशानभूमी झाल्याशिवाय राहत नाही. पूर्ण गाव खलास होत असतंय. गावामध्ये दवाखान्याचं डॉक्टर यावात, गावामध्ये ग्रामसेवक यावात, गावामध्ये तलाठी यावा, गावामध्ये पोलीस यंत्रणा यावा. कारण ते आले तर आपला विकास आहे. आपलं गाव पूर्ण कृषीप्रधान गाव आहे. आपल्या गावामधलं माळवं, सोनपेठ आणि सिरसाळ्यात गाजलेलं गाव आहे. इतकं गाजलेल्या गावामध्ये आज परळी तालुक्यातल्या सरपंचांना सध्या भीती वाटायली की रिवलीमधले लोक उपोषणाला बसलेत, आमच्या गावात बसतेत का काय. ह्या माध्यमातून मी सर्व सरपंचांना सांगू इच्छितो, तुम्ही कामं चांगले करा. तालुक्यातल्या सगळ्या सरपंचांना सांगतो, तुम्ही कामं चांगले करा, काही हरकत नाही. माझ्यावर 4 वर्ष हे सतत 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 माहितीच्या अधिकाराला मी तोंड दिलं आहे, तसं तुम्ही सध्या द्या. माहितीचा अधिकार म्हणजे काही नसतो. आपण काम करायचं, कामामध्ये कचरायचं नाही. तुमचं काम जाग्यावर असेल, तुमचा एखादा कागद नसू द्या, प्रशासन आपल्या पाठीमागं खंबीर उभं राहिल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सर्वजण जे मला सरपंचांनी फोन केलेत बाहेरगावच्या, काय करावं हे तुमच्या गावात झालं आहे, आता आमच्या गावात होतं का काय करावं, आम्ही तर काहीच केलेलं नाही. आणि अडचण अशी होती, आता मी ह्या पुराव्यानिशी सांगतो, 25,000 रुपये जर 25 लाख रुपये जर मंजूर झाले, त्या 25 लाखाचं काम करायला वर्ष 6 महिने लागते. ते एका दिवसात किंवा एका रात्रीत काम होत नाही. पण हे जे असे लोक बोलतात, ते बोलतात कोट्यावधीचा भ्रष्टाचार. अरे बाबा, आमच्यावर साबित तर होऊ द्या, आम्ही कोट्यावधी रुपये खाल्लेत. परळी तालुक्यातले 25 गावं असे आहेत की त्यांनी लयच भ्रष्टाचार केला. अरे कुठं केला बाबा, काय संबंध आहे भ्रष्टाचाराचा? बरं, आज यंत्रणा अशी सॅटेलाईट आहे. आज आपलं गाव आहे, आपल्या गावातल्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला सर्वांना सांगतो 30 लाख 35 लाख 40 लाख जमा असतात. मग भ्रष्टाचार कोट्यावधी, तर जमा पैसे कसे? आजही ह्या सर्व गावकरी इथं जमलेले महादेवाच्या मंदिरामध्ये आहेत, ह्यांच्या माध्यमातून सांगतो, असे अनेक कामं आहेत की जे आपण केलेत. त्या दिवशी पाटील होते सोबत, आपल्या गावामध्ये 1 फॅन शाळेत बसवला असं रेकॉर्डला आहे, बरोबर आहे. मग 1 फॅन शाळेत बसवला असा आहे, तर आपल्या गावकऱ्यांनी सांगू द्या की शाळेत फॅन किती बसवलेत, लाईट फिटिंग किती केली, मग त्याचे पैसे कोणी द्यायचे? कुणीतरी म्हणावं लागेल ना की मी पैसे देतो रे बाबा, तो 50 फॅन बसवलेस, 25 फॅन बसवलेस, रेकॉर्डला तर 1च फॅन निघाला. मला कोणाच्या रुपयाची अपेक्षा नाही, मी कोणाच्या 1 रुपयाला मोताज नाही. मी मरेपर्यंत असा राहिलो चालेल. मी ज्या दिवशी मरेल त्या दिवशी तुम्ही सर्वजण माझ्या मातीला आलात तर हेच माझ्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे. माणूस जन्मय, प्रत्येक जन्मणारा माणूस हा मरतच असतो. तर माझी विनंती आहे गावकऱ्यांना की बाबा हो, तुम्ही माझ्या पाठीमागं आहेत ह्यात शंकाच नाही. अरे तुम्ही माझ्या मागं आहेत म्हणून मी असल्या माणसांना खेळतो, ह्यांनाच नाही मी कुणालाही खेळतो, फक्त तुम्ही महाग आहेत म्हणून. आणि मी
मी तुमच्या जवळ आहे. मी असं प्रत्येकाला वाटतंय की मनोहर केदार हे माझ्या जवळ आहे आणि मला असं वाटतंय की मी प्रत्येकाच्या जवळ आहे. आपलं हे जे गुण्यागोविंदानं चाललेलं नातं आहे हे नातं आयुष्यभर टिकावा. सरपंच मी आज असल मी नसल, आपल्या गावामधले जे काम आहेत त्या नामदार धनंजय मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत इथपर्यंत चालत आलेत. मला एक प्रश्न मांडायचा प्रशासनाला. मी थोडा अडचणीत आलो आहे. ह्या माध्यमातून मी विनंती करतो कलेक्टर साहेबाला आणि शिव साहेबांना, मी अडचणीत आलो आहे. मी गावासमोर सांगतो, जी तुम्ही आम्हाला पाईपलाईन दिली हरघल जलची ती पूर्ण मी केलेली आहे. काही गल्ल्या माझ्या शिल्लक राहिलेल्या आहेत, त्या सध्या मी करणार आहे, त्यात शंका नाही. पण त्याच्यासाठी शासनाने मला जी मदत लागती मंजूर करून त्याच्यासाठी जे पैसे लागतात ते उपलब्ध करून द्यावात. आणि माझ्या गावची जी योजना चालू आहे ह्या योजनेचं पाणी प्रत्येक माणसाच्या घरात जावा, त्याच्यासाठी शासनाला मी विनंती करतो की तुम्ही आम्हाला मदत करावा. आणि सर्व गावकऱ्यांना विनंती करतो, जसं तुम्ही इथून मागं माझ्या पाठीमागं राहिलात, इथून पुढं माझ्या मागं नाही राहिलात तर मी तुमच्या मागं राहणार. तुम्ही सांगताल ती गोष्ट मला मान्य आहे. तुमचे माझ्यावर किती उपकार आहेत, तुमच्या लेकरासारखा आहे मी. आणि एवढं माझं कमी वय असताना तुम्ही हे जे वडीलधारी मंडळी आता उद्धव मामासारखे, निळा महाराजासारखे, नामदेव मामासारखे, नानक, हे जे वयस्कर माणसं आहेत हे माणसं जर मला असं प्रोत्साहन देत असतील, मदत करीत असतील, चल तू हे कर, चल तू ते कर असं म्हणत असतील, ह्याच्यापेक्षा मी मोठा नाही. आणि मी माझं ही पत्रकार परिषद गावकऱ्यांसमोर घेतली. आज आमचं गाव एवढं मोठं नाही, आम्ही एवढे मोठे नेते नाहीत, पण नाईलाज झाला, तालुक्यामध्ये बदनामी झाली. माझी बदनामी झाली मला चालेल, पण माझ्या गावाची बदनामी झाली. आणि माझ्या गावाची बदनामी झाल्यामुळं मी पत्रकार परिषद घेतली. माझ्याकडून जर काही चुकलं असेल, बोलताना माझ्या वाणीतून हुकला असेल, तर मी अशी विनंती करतो परमेश्वराच्या चरणी की माझ्या गावानं मला माफ करावा. एवढे 2 शब्द बोलून मी अशी विनंती करतो की गावातल्या प्रतिष्ठित कोणत्याही नागरिकांनी येऊन त्यांनी सध्या ताबडतोब मी बोलल्याबद्दलच्या प्रतिक्रिया देणार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.